हॅलो मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी सपना तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सपना मेकओव्हर अँड ब्युटी टिप्स यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सर्व? आहे एकदम मस्त आणि मजेत असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअरस्टाईल्स दाखवणार आहे. अगदी सोप्या आणि सिंपल अशा हेअरस्टाईल्स मी दाखवणार आहे. क्लचरचा वापर मी त्या हेअरस्टाईलसाठी करणार आहे. म्हणजे वेगवेगळे क्लचर्स वापरून तुम्ही कशा छान छान हेअरस्टाईल क्रिएट करू शकता तेच आज आपण बघूयात. तर मी हे अशा पद्धतीचे क्लचर घेणार आहे. वेगवेगळ्या टाईपचे क्लचर आहेत आणि छान अशा खूप मस्त हेअरस्टाईल मी तुम्हाला शेअर करणार आहे. चला तर मग जास्त टाईम वेस्ट न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर इथं फर्स्ट हेअरस्टाईल आपण करूयात. त्यासाठी मी अगोदर माझी केसांचा व्यवस्थित गुंता काढून घेतलेला आहे. मोठ्या साईजचा कोंबचा वापर केलेला आहे. नंतर मी मिडल पार्टिशन केलेलं आहे. म्हणजे असं काही नाही की परफेक्टच आपल्याला मधला भाग आला पाहिजे, कारण की आपल्याला नंतर पूर्ण केसवरती स्टक करायचे आहे. तर मी हाफ सेक्शनमधले केस अगोदर काढून घेतले होते आणि नंतर मी जे पण खालचे उरलेले केस होते हाफ सेक्शनच्या खालचे ते पण व्यवस्थित सगळे सोबत घेऊन वरती मी एक टाय केलेला आहे केसांचं आणि वरती क्लचर लावून ते व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे. तुम्ही हेअरस्टाईल साडीवर पण नक्की ट्राय करा, खूप छान वाटेल. सोपी आहे, अगदी सिंपल आहे. तर सेकंड हेअरस्टाईल आपण बघूयात. त्यासाठी पण मी आधी हाफ सेक्शनमध्ये माझे केस काढून घेणार आहेत. छानपैकी कोंब करून पूर्ण आपल्या क्राऊन एरियामधून आपल्याला व्यवस्थित हाफ केस घ्यायचे आहे आणि हाफ क्लचर आपण इथं लावणार आहोत. तर मी इथं फ्लेक्स काढून घेतलेला आहे. वन साईड फ्लेक्स मी इथं केलेला आहे, जेणेकरून थोडंसं वेगळा लुक येईल. आणि मी इथं मागे पूर्ण केस हाफ घेतलेले आहेत आणि त्याला मी 2 ते 3 वेळेस ट्विस्ट करून जे खालचे आणखी उरले केस होते ते पण मी दोन्ही साईडने घेतलेले आहे आणि त्याला पण ट्विस्ट करून हे बटरफ्लाय क्लचर इथं लावलेला आहे. खूप सुंदर हेअरस्टाईल वाटते ही पण. तर तिसऱ्या क्लचर हेअरस्टाईलमध्ये मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. पूर्ण आपले केस मागच्या साईडने व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहे आणि आपल्या मानेच्या वरती आपल्याला इथं असं दोन्ही हातांनी आपल्याला छानपैकी रोल करायचा आहे. जर तुमचे केस लॉंग असतील माझ्यासारखे तर तुम्ही 2 ते 3 रोल करून व्यवस्थित असं टाईटली त्याला सिक्युअर करायचं आहे क्लचरने. तर इथं मी व्यवस्थित असा आंबाडा पाडलेला आहे आणि उरलेले वरचे क्लचरने मी लावून घेतलेला आहे. आणि जे पण आपल्या खालचे उरलेले केस आहेत ते आपल्याला खालच्या साईडने टक करायचे आहे, जेणेकरून थोडासा अँटिक लुक येईल. सो इथं ही पण हेअरस्टाईल खूप सोपी आहे आणि दिसायला पण छान वाटते.